मोहसिन मैंदर्गीकर, नाम तो सुना ही होगा। कमी वयात तरुणांच्या मनावर राज्य करणारे असे नेतृत्व म्हणजे मोहसिन मैंदर्गीकर। AIMIMचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची शहरात ओळख आहे। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मैंदर्गीकर यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। शालेय जीवनापासूनच त्यांना समाजकार्याची मनापासून आवड होती। त्यामुळे त्यांनी सन 2013 साली काँग्रेस पक्षातून राजकारणात प्रवेश केला। काँग्रेसमध्ये असताना मोहसिन यांनी पक्ष बळकट करण्यासाठी जीवाचं रान केलं। त्यांचे समाजकार्य पाहून माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांना उत्तरमधून अल्पसंख्याक युवक अध्यक्ष म्हणून पदभार दिला। पदभार मिळताच मोहसिन यांनी अनेक दमदार कामगिरी करून दाखवली। तर काही कारणास्तव त्यांनी सन 2019 साली काँग्रेस पक्षाला राम ठोकला। त्यानंतर लगेच त्यांनी AIMIM पक्षात एंट्री केली। तेव्हापासून ते आज तागायत AIMIMचे कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। यावेळी एक कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यांवर नजर फिरूयात। मोहसिन यांनी अनेक आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊन प्रशासनाला जाब विचारत नागरिकांचे हक्क मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं। वहिजा प्रकरण, NRC, CA प्रकरण, टिपू सुलतान प्रकरण, संभाजी भिडे प्रकरण, हमास इस्रायल युद्ध आंदोलन, नुपूर शर्मा आंदोलन ही त्यांची गाजलेली आंदोलने आहेत। या आंदोलनामुळे त्यांनी स्वतःवर कित्येक केसेस अंगावर घेतले। त्यांनी कोविड काळातही बेघर नागरिकांना मायेची ऊब देत अन्नधान्य वाटप, मास्क वाटप आणि चक्क घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजन टेस्ट करणारे शहरातील एकमेव व्यक्ती म्हणून मोहसिन मैंदर्गीकर यांची ओळख आहे। त्यानंतर समाजात त्यांनी शांतता संदेशही दिले। मोहसिन मैंदर्गीकर जेवढे आक्रमक आहेत तेवढाच त्यांच्यामध्ये दिलदारपणा सुद्धा दिसून येतो। प्रत्येक वर्षी पैगंबर जयंतीमध्ये डॉल्बी DJ न लावता कित्येक गरीब परिवाराला अन्नधान्य वाटप, ब्लँकेट वाटप, आधार कार्ड, पॅन कार्ड, सोलापुरी चादरी, कपडे, स्वेटर अशा एक ना अनेक अत्यावश्यक सेवा त्या पुरवत असतात। दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवरही पोलीस प्रशासनाद्वारे त्यांचा चोख बंदोबस्तही केला। त्यांनी महापालिकेला सतत निवेदने देऊन महिलांच्या प्रसूतीगृहासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेली मशिने देऊन महिलांचे प्रश्नही मार्गी लावले आहेत। मोहसिन मैंदर्गीकर हे AIMIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे जवळचे सुद्धा मानले जातात। त्यांनी रस्त्यांच्या विकासासाठी पाठपुरावा करून 8 लाखांचा निधी आणून नागरिकांना रस्ता सोयीस्कर करून दिला। मोहसिन मैंदर्गीकर हे मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी लढणारे खंबीर युवा नेतृत्व असल्याची चर्चा शहरभरात सतत रंगत असते। तर मैंदर्गीकर यांचे आजोबा माजी नगरसेवक रफिक बाबू मिया हत्तुरे हे त्यांचे आयडल आहेत। AIMIMचे सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांचे व मैंदर्गीकर परिवारांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंधही आहेत। सोलापूर शहर जिल्हा युवक अध्यक्ष असणारे, मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी लढणारे, शांततेचा संदेश देणारे व युवकांचे प्रेरणास्थान असणारे मोहसिन मैंदर्गीकर, त्याकरता मोहसिन मैंदर्गीकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस लोकप्रधान न्यूज चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा व लोकांच्या मनात आपले वेगळेच स्थान निर्माण करणाऱ्या युवा नेतृत्वास येत्या 31 जानेवारी रोजी गुरु नानक चौक येथील साधू वासवानी उद्यान येथे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या वतीने युवा रत्न पुरस्काराने गौरविण्यात येत आहे।